इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः। ओम श्री परमात्मने नमः। भावार्थ: ज्यांच्या मनात समभाव उत्पन्न झाला आहे त्यांनी या लोकातच जन्म मरणाला, संपूर्ण संसाराला जिंकलं आहे. ब्रह्म हे निर्दोष, सम आणि अद्वैत स्वरूप असल्यामुळे ते खरोखर ब्रह्मातच आपली बुद्धी स्थिर करून नित्य त्यातच लीन होऊन राहिलेले असतात. मागील श्लोकात सांगितल्याप्रमाणे जो सगळ्यांशी समत्व बुद्धीने वागतो, समदर्शी असतो, त्यांनी याच लोकी जन्ममृत्यूला जिंकलेलं असतं. अशा ज्ञाननिष्ठांचं अंतःकरण एकाच आत्मभावाने भरलेलं असतं. त्यामुळे ते सर्व जगाकडे ब्रह्मदृष्टीनेच बघत असतात. अशांचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. असं असलं तरी अशा साधकांना जगातील अनेक भेदांचं ज्ञान हे तारतम्याने होत असतंच. ईश्वरी सृष्टीतील नामरूपात्मक भेद हा सर्वसामान्यांच्या पेक्षा जास्त चांगल्या प्रकारे जाणूनही या सृष्टीत तर तोच परब्रह्म परमात्मा सर्वत्र व्यापून राहिलेला आहे ही त्यांची दृढ धारणा असते. म्हणजेच जीवो ब्रह्मैव नापरः, जीव स्वरूपतः ब्रह्म आहे. किंवा यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येवानुपश्यति, जो सर्व प्राण्यांना स्वतःच्याच आत्म्यात पाहतो हीच त्यांची भावना असते. विश्वातील भेद लक्षात घेऊनही ते विश्वाकडे समत्व दृष्टीने आत्मप्रेमाने पाहतात. सर्व मानव, पशुपक्षी, कीटक, सर्व प्राणी मात्र एवढंच नाही तर सजीव निर्जीव सृष्टीवर ते सारखंच प्रेम करतात. इहैव तैर्जितः सर्गो, इहैव तैर्जितः सर्गो म्हणजे त्यांनी या लोकातच जन्म मृत्यू रूपी संसारावर विजय मिळवलेला आहे. हे महत्वाचं आहे. आधी आपण सर्ग या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्ग हा शब्द सृज या संस्कृत धातूपासून तयार होतो. याचा अर्थ होतो सृष्टी, संसार आणि निर्मिती करणं. सांख्य दर्शनात 2 प्रकारची सृष्टी सांगितलेली आहे. बुद्धीद्वारे प्रगट होणारे वेगवेगळे भाव म्हणजे बौद्धिक सृष्टी. पंचमहाभूतांच्या कमी अधिक प्रमाणामुळे उत्पन्न होणारी जीवांची शरीर आणि स्थूल जगत ही झाली भौतिक सृष्टी. या भौतिक सृष्टीतही कोणत्या शरीरात जन्म घ्यायचा हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसतं बरं, आणि तशा निवडीचं स्वातंत्र्यही आपल्याला नसतं. मग आपल्याला स्वातंत्र्य तरी कशाचं आहे? तर जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकून एक क्षुद्र जीव ठरायचं की मुक्तीसाठी संघर्ष करण्याचं आव्हान स्वीकारायचं?
जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी मुक्तीपर्यंतचा प्रवास करायचा हे ठरवण्याचं आणि तशी कृती करण्याचं स्वातंत्र्य आपल्याला आहे बरं. सर्वसामान्य माणूस हा अपूर्ण आहे. त्याच्यात अहंकार रूपी जीवभाव आहे. तो संपल्यावरच आपण अनंत ईश्वरत्व जाणू शकतो. ब्रह्माच्या अनुभूतीपर्यंत पोहोचू शकतो. यासाठी आपण मनाला जिंकलं पाहिजे. मानसिक अस्थिरता आणि असमतोल उत्पन्न करणाऱ्या विचार प्रवाहाला योगाच्या साह्याने अटकाव करता येतो. योग चित्तवृत्ती निरोधा. ज्याने मनाला जिंकलं आहे, जीवनातील सर्व परिस्थितीत सर्व संबंधांमध्ये जो परिपूर्ण समतोल राखून जगतो तो ब्रह्मात स्थित असतो. ब्रह्म म्हणजे काय? ब्रह्माची व्याख्या काय? असा प्रश्न तैत्तिरीय उपनिषदात विचारला आहे. त्याचं उत्तर सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म असं दिलं आहे. ब्रह्म हे सत्य आहे. ब्रह्म हे ज्ञान आहे, अनंत आहे, चैतन्य आहे. ते सर्व दोषांपासून मुक्त आहे, सर्व व्याप्त आहे. म्हणून हे ब्रह्म सर्वांमध्ये सम आहे. ज्यांना हे समत्वाचं सत्य अनुभवता येतं ना, ते ब्रह्मात प्रतिष्ठित असतात. म्हणूनच निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः असं म्हटलं आहे. ब्रह्म हे सर्वव्यापी आहे. या विश्वात घडणारी प्रत्येक गोष्ट ब्रह्मातच घडत असली तरी त्या ब्रह्मात काही विकार होत नाही. ते अपरिवर्तनीय आणि स्थायी असतं. आकाशात ढग येतात आणि जातात, पण आकाश मात्र तसंच असतं की नाही? त्यात परिवर्तन होत नाही. आकाश हे अधिष्ठान आहे. तसंच व्यक्तीच्या शरीरादींमध्ये बदल होतो, पण अधिष्ठान असलेलं आत्मस्वरूप मात्र अविचल असतं. ज्या व्यक्तीने मनाची बुद्धीची स्थिरता शांती प्राप्त केलेली असते ना, तो कोणत्याही कारणाने अस्थिर होत नाही बरं. समुद्रकिनारी एखाद्या भक्कम खडकावर बांधलेला दीपस्तंभ कितीही मोठ्या लाटा त्याच्यावर आदळल्या ना, तरी तो निश्चल स्थिर ताठ खडा असतो की नाही? स्वतःतील दिव्यतर आणि शाश्वत तत्वांशी अनुसंधान जोडली गेलेली व्यक्ती ही ब्रह्मामध्ये स्थित असते. त्या व्यक्तीचं वर्णन करताना तुकोबाराय म्हणतात, देश काल वस्तू भेद मावळला, आत्मा निर्वाळला विश्वाकार, न झाला प्रपंच परब्रह्म, अहम सोहम ब्रह्म आकळले, तत्वमसी विद्या ब्रह्मानंद सांग, तेची झालांगे तू का आता. तुकाराम महाराजांना झालेल्या अद्वैतानुभूतीच्या साक्षात्काराचंच हे वर्णन आहे. असा साक्षात्कार झाल्यावर कसं वागलं असता लोकांना शाश्वत अविनाशी सुख आणि शांती मिळेल, हा विचार करून तुकोबारायांनी कर्मयोग कसा आचरणात आणला, जणू काही याचंच वर्णन करताना तुकोबाराय म्हणतायत, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टवीती उपकारी,
भूतांची दया हे भांडवल संता, आपुली ममता नाही देही. तुका म्हणे सुख परविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतसे. श्रीकृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.